Hi, good morning students. In today's lecture, we understand the concept of thermodynamics processes. So first we see that what is the thermodynamic system and what is the thermodynamic processes. Now in this slide, we see that there are four types of thermodynamic processes. First one is the adiabatic process. Second is isochloric process. Third is the isobaric process, and fourth one is the isothermal process. Now we see the definition of one by one. Now in adiabatic process, the heat remains constant throughout the system. In isochloric process, the volume of thermodynamic system remains constant. In isobaric process, the pressure of thermodynamic process remains constant throughout the system, and in isothermal process temperature of system remains constant. In this slide we see the detailed definition of these processes. First, the isothermal process is process in which temperature remains constant. Isobaric process is the process in which pressure remains constant, and isochloric process is the process in which volume remains constant. लक्षात आलं मग की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय असतं, त्या सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. आयसोबारिक प्रोसेसमध्ये त्या सिस्टीमचा प्रेशर कॉन्स्टंट असतो, आणि इन आयसोक्लोरिक प्रोसेस त्या सिस्टीमचं काय असतं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो. हिअर वी सी द ॲनिमेशन ऑफ isobaric process, that is the process in which pressure remains constant but the volume and temperature are vary. ओके, ज्या ठिकाणी व्हॉल्यूम आणि टेम्परेचर बदलत आहे, फक्त काय राहतं आहे, प्रेशर कॉन्स्टंट राहतो आहे, तर अशा सिस्टीमला आपण काय म्हणतो, आयसोबारिक सिस्टीम. ओके, नाउ दिस इज द आयसोक्लोरिक प्रोसेसेस इन विच टेम्परेचर अँड प्रेशर चेंजेस but volume of the system remains constant. Now here we see the isothermal process in which pressure and volume changes but temperature remains constant. लक्षात येते तुमच्या की जसं आपण ग्राफमध्ये बघताय की व्हॉल्यूम, प्रेशर आणि व्हॉल्यूम त्या ठिकाणी इन्क्रीज होतोय किंवा डिक्रीज होतोय, पण टेम्परेचर काय राहतं, त्याचं कॉन्स्टंट राहतं. तर अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो, आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. ओके, आता इथे आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय ते समजून घेऊ. त्या ठिकाणी दोन ग्राफ दिसत आहेत बघा. तर पहिल्या ग्राफमध्ये काय होतं आहे, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द प्रोसेस. म्हणजे पहिल्या पॉईंटपासून तर शेवटच्या पॉईंटपर्यंत टेम्परेचर कसं दिसतं आपल्याला, कॉन्स्टंट दिसतं आहे. पण तेच बी ग्राफमध्ये काय होतं आहे बघा, की इनिशियल आणि फायनल म्हणजे सुरुवातीचा जो पॉईंट आहे तो आणि लास्टचा पॉईंट आहे त्याला टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, पण मध्ये काय होतं आहे, टेम्परेचर कमी होतं आहे. तर ह्या दोन प्रोसेसेसमध्ये नेमकी आयसोथर्मल प्रोसेस कोणती ते आपण समजून घेऊ. नाउ वी सी द फर्स्ट ग्राफ. इन फर्स्ट ग्राफ टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द सिस्टीम, सो इट इज द आयसोथर्मल प्रोसेस. दॅट इज डेल्टा टी इक्वल्स टू 0. तर डेल्टा टीची व्हॅल्यू 0 काय आहे, कारण इनिशियल आणि फायनल टेम्परेचरमधला जो डिफरन्स आहे तो काय असणार आहे, 0 असणार आहे, म्हणून डेल्टा टी इक्वल टू 0. बट इन केस ऑफ ग्राफ बी, डेल्टा टी इक्वल टू 0 म्हणजे इनिशियल आणि फायनल टेम्परेचरमधला डिफरन्स जरी 0 असेल तरी थ्रू आउट द प्रोसेस त्याचं टेम्परेचर मात्र कॉन्स्टंट नाही आहे, कारण टेम्परेचर कमी झालेलं आपल्याला दिसते, आणि म्हणून ह्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, इट इज अ नॉट आयसोथर्मल प्रोसेस. ओके, सो इट इज नॉट आयसोथर्मल प्रोसेस. आणि अशाच प्रकारे सेम मॅनरमध्ये आपण तीनही प्रोसेस त्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो. म्हणजे फक्त इथे आयसोथर्मलच्या ऐवजी जर का मी आयसोबारिक टाकलं तर त्या ठिकाणी काय असेल, प्रेशर कॉन्स्टंट असेल, आणि जर का मी आयसोक्लोरिक टाकलं तर त्या ठिकाणी काय असेल, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल थ्रू आउट द प्रोसेस. ओके, नाउ हिअर वी सी दॅट देर आर 4 टाइप प्रोसेसेस, आयसोथर्मल, आयसोबारिक, आयसोक्लोरिक अँड ॲडियाबॅटिक. So in isothermal process, temperature remains constant. Isobaric process, pressure remains constant. And in isochloric process, volume remains constant. Okay. And in adiabatic process, heat remains constant. आता यांच्या नावावरून आपण कसं, म्हणजे आपल्याला फक्त नावं दिलेली असतील तर त्या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट आहे का प्रेशर कॉन्स्टंट आहे
हे आपण कसं ओळखू शकतो ते बघा. त्या ठिकाणी पहिल्या प्रोसेसमध्ये काय आहे, आयसोथर्मल म्हणजे थर्मल हा शब्द आहे. थर्मल मीन्स हीट, दॅट इज टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. ओके. नाउ इन आयसोबारिक प्रोसेस द बार इज द युनिट ऑफ प्रेशर, दॅट्स वाय वी कॅन से दॅट प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. आणि जी थर्ड प्रोसेस आहे आयसोक्लोरिक, मग त्या ठिकाणी काय असणार आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल असं आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. अँड इन ॲडॅबॅटिक प्रोसेस द अमाऊंट ऑफ हीट क्यू रिमेन्स कॉन्स्टंट. ओके. नाउ वी सी द PV diagram for all four processes. Okay. Now from this PV diagram, first horizontal line in which we can say that the pressure remains constant, so it is a isobaric process. Okay. In vertical line, volume remains constant, that's why it is a isochloric process. Okay. आता उरलेल्या दोन ग्राफमध्ये आयसोथर्मल आणि ॲडॅबॅटिक नेमकी कुठली हे आपण या ठिकाणी समजून घेऊ. आयसोथर्मल आणि ॲडॅबॅटिकसाठीचे इक्वेशन्स माहिती आहेत. फॉर आयसोथर्मल प्रोसेस PV इक्वल टू कॉन्स्टंट अँड फॉर ॲडॅबॅटिक प्रोसेस PV रेज टू गॅमा इक्वल्स टू कॉन्स्टंट. सो बाय रिअरेंजिंग वी से दॅट P इक्वल टू कॉन्स्टंट अपॉन V अँड P इक्वल टू कॉन्स्टंट अपॉन V रेज टू गॅमा. सो इफ वी सपोज V इज कॉन्स्टंट फॉर द बोथ प्रोसेसेस, तर व्हॉल्यूम आपण दोन्ही प्रोसेससाठी कॉन्स्टंट कन्सिडर केलं, तर V आणि V रेस टू गॅमामध्ये नेमकं मोठं काय असेल ते बघा. ॲज गॅमा इज ग्रेटर दॅन 1, दॅट्स वाय V रेस टू गॅमा इज ग्रेटर दॅन V. ओके. इकडे लक्ष द्या की गॅमाची व्हॅल्यू जर का 1पेक्षा जास्त असेल तर V रेस टू गॅमा इज ग्रेटर दॅन V, आणि V रेस टू गॅमा जर का मोठा असेल V पेक्षा, तर आता आयसोथर्मल आणि ॲडॅबॅटिक प्रोसेसमध्ये कुठला प्रेशर मोठा असेल ते आपण बघू शकतो. आता समजा आयसोथर्मल प्रोसेसमध्ये कॉन्स्टंट अपॉन VA आणि ॲडॅबॅटिक प्रोसेसमध्ये प्रेशर इक्वल टू कॉन्स्टंट अपॉन V रेस टू गॅमा. आता वरची कॉन्स्टंट आहे, पण मग खालचा जो V आणि V रेस टू गॅमा आहे, तर यामध्ये काय आहे, V रेस टू गॅमा इज ग्रेटर, आणि जेवढी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जास्त तेवढा Pचा व्हॅल्यू किंवा प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे ॲडॅबॅटिक प्रोसेसमध्ये काय होणार आहे, कॉन्स्टंट अपॉन V रेस टू गॅमा आहे, म्हणजे हा प्रेशर कसा असणार आहे, कमी असणार आहे. आणि आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय आहे, कॉन्स्टंट अपॉन V इज लेस दॅन V रेस टू गॅमा, त्यामुळे हा प्रेशर कसा असणार आहे, जास्त असणार आहे. ओके. तर आपण नवीन एकदा समजून घेऊ. सो इन ॲडॅबॅटिक प्रोसेस प्रेशर इज लेस, म्हणजे खालचा जो कर्व आहे त्याच्यात प्रेशर कमी आहे, त्यामुळे खालचा कर्व कसं असणार आहे, ॲडॅबॅटिक प्रोसेसचा असणार आहे, आणि वरच्या कर्वमध्ये प्रेशर जास्त आहे, म्हणजे तो कसला असणार आहे, मग आयसोथर्मल प्रोसेसचा आहे. लक्षात आले हे दोन्ही कर्व. सो इन दिस वे वी सी हिअर द 4 प्रोसेस और 4 thermodynamic processes. Okay. So in last slide we understand or we see the PV diagram for all 4 processes. Okay. Upper horizontal line is for isobaric, that is for constant pressure. Then vertical line for isochloric, that is for constant volume. And the middle curve first for the isothermal processes and last for the adiabatic process. Thank you.